एंट्री केली. हां तिथे किल्ल्याचं मेन गेट होतं, 4 दरवाजा. हां म्हणजे दरवाजा तोडल्यानं गाडी आत आली. नाही तर एवढी गाडी लावून चालू शकत नाही. हे तुम्हाला अंदाज आला असेल. तटबंदी साईडला ही इमारत आहे, समोर बघा बंद आहे. केंद्राचं बघा बंद आहे. सज्जा कोठी ही सज्जा कोठी काय? जिथे संभाजीराजे आराम करण्या ठिकाण. आता इतिहास ऐकतो ना, संभाजीराजांचं बदनाम लिखाण आहे. तसे शंभूराजे नव्हते. त्यांचे ना सावत्राई सोराबाई षडयंत्र करते की तुमचा मुलगा फितूर आहे. या बिल्डिंगच्या खाली 13 किलोमीटर गाव आहे मसूद माले. तिथं मंदिर आहे, भवानी मातेचं मंदिर. जिथे महाराजांची आणि संभाजीराजांची अखेरची भेट. तेव्हा त्यांना सांगितले तुमचे आरोप होत आहेत, आपण रायगड न येता इथे वास्तव्य करा. ते 6 महिने आराम करण्या ठिकाण हे सज्जागड, या सज्जा कोटी सज्जा कोटीवर वरच्या खोलीत. जय शंभूराजे शिवाजी महाराज रायगडला वारले. दुःखद बात इथंच कळवली 13 दिवसांनी. 2 गाद्या केल्या, सातारा आणि कोल्हापूर. आता ना साताराचे उदयनराजे हे थेट वंशज, हे थेट वंशज आहे. आणि कोल्हापूरची दत्तपुत्र आहे. आपण म्हणतो संभाजी कोण, तर एका नावाची संभाजी 3. महाराजांचे भाऊ संभाजी, महाराजांचे पुत्र संभाजी आणि महाराजांचे नातू संभाजी. नातू कोण होते काय? म्हणजे कोणाचा मुलगा? राजारामचा पुत्र. दुसरा मुलगा राजाराम, त्यांचा संभाजी. पण त्यांचा पहिला मुलगा शाहू ना? शंभूचा शाहू. कोणाचा? संभाजीराजे होते ना, ते साताराचे. प्रताप आता आहे ना उदयनराजे भोसले, त्यांची वंशातले. राजाराम वेगळे. राजाराम वेगळे. ताराराणीचा मुलगा म्हणजे राजाराम पत्नी ताराराणी, आणि त्यांचा मुलगा शाहू ना? शाहू महाराज म्हणजे त्यांचा मुलगा ना? दत्त झालेले. आणि टावर आहे ना, टावर बिल्डिंगच्या मागे ना कडलोट पॉईंट, कडलोट पॉईंट. गुन्हेगारला टोपी समोर हुबाकून उडून द्यायची. कुठे बरं? या बिल्डिंगच्या पाठीमागे आहे. बरोबर. आता तिथं त्याचं चालू असं ना तुम्हाला दाखवलं असतं. बरोबर. ही संपूर्ण शेती पावसाळी पीक आहेत. आता यंदा हे पाऊस एवढा पडला ना, तर नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेती बरबाद झालेली आहे. त्यामुळे कसं मनात तसा पाऊस जास्त झालेला आहे. इथंपासून फोटो घेऊ शकतं. पाठीमध्ये मंदिर वगैरे पवन वगैरे घेऊ शकतो. आणि हा बुरुज आहे, वारे बुरुज. हे सायंकाळी शुद्ध हवा येते आणि निसर्गाचे सानिध्यात लोक इथे जमतात.